नमस्कार मित्रांनो, राजकारणातील मोठा भूकंप, सुप्रीम कोर्टाचा धक्कादायक निर्णय आणि देशासह राज्यातील आजच्या 10 सर्वात मोठ्या आणि हादरवणाऱ्या बातम्या घेऊन आम्ही आलो आहोत. चला तर मग पाहूयात आजच्या टॉप 10 बातम्या. पहिली मोठी बातमी आहे मित्रांनो, मनोज जरांगे यांच्यावर गंभीर टीका झाली आहे. मराठा सेवा संघाचा गंभीर आरोप आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पेटलेलं असतानाच मराठा सेवा संघाचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर थेट हल्लाबोल केलाय. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे आरक्षण मिळणार नाही हे 2 सप्टेंबरच्या GR आधीच सांगितलं होतं, तरीही सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली असा थेट आरोप त्यांनी केलाय. सोबतच सारथीला 3000 कोटी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 5000 कोटींचा निधी देण्याची आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. दुसरी बातमी अशी आहे मित्रांनो, मंत्री संजय शिरसाट अडचणीत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रीपद धोक्यात असल्याचं देखील प्रश्न उपस्थित झालाय. शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कुटुंबियाची भेट घेतल्यामुळे महायुतीत विशेषतः भाजपमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर थेट कारवाईची मागणी केली आहे. आता शिरसाट यांचं मंत्रिपद जाणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तिसरी बातमी अशी आहे मित्रांनो, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय आलाय. SIR प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. राज्यातील मतदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार BLOची घराघरातील पडताळणी आता 17 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी येईल, तर 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. नागरिकांनी वेळेत आपले अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. तर चौथी बातमी अशी आहे मित्रांनो, महाराष्ट्रावर अल निनोचं संकट आले. मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी संकट टळलेले नाही. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. 5 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर कमी होईल, पण पुढील 2 महिन्यात अल निनोचा प्रभाव वाढून ऑगस्टमध्ये कडक उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पाचवी बातमी अशी आहे मित्रांनो, KDMCच्या रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस समोर आलाय. सुई राहिली आहे मुलाच्या कमरेतच. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार समोर आलाय. भटक्या कुत्र्याने चावलेल्या 2.5 वर्षाच्या कावेश पांडे या चिमुकल्याला रेबीजचे इंजेक्शन देताना डॉक्टरांनी थेट तुटलेली सुई मुलाच्या कमरेत सोडली. मुलाला तीव्र वेदना झाल्यानंतर एक्सरे मध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला. खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून सुई बाहेर काढावी लागली. दोषींवर कडक कारवाईची मागणी आता केली जाते. तर 6वी बातमी अशी आहे मित्रांनो, 50%हून अधिक आमदार साथ सोडणार असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे इंडीला हादरा बसणार असा प्रश्न उपस्थित झालाय. देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी केलाय. एनडीएमध्ये गेलेले 6 बंडखोर खासदार आणि तब्बल 50% अधिक आमदार पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय. केंद्रीय यंत्रणांचा दबाव वापरून त्यांना रोखले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. देशाच्या राजकारणात आता मोठा भूकंप ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. तर 7वी बातमी अशी आहे मित्रांनो, विमा नाही तर पेट्रोल नाही. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक आदेश. विमा नसलेल्या वाहनांना चाप लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक पाऊल उचललंय. नो इन्शुरन्स नो फ्युअल, म्हणजेच विमा नसेल तर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. ही मोहीम राबवण्याचे निर्देश रस्ते वाहतूक मंत्रालयाला दिले आहेत. आता पेट्रोल पंपावरच तुमच्या वाहनाचा विमा तपासला जाईल. तसेच ANPR कॅमेऱ्यांद्वारे थेट चलान फाडले जाणार आहे. तर 8वी बातमी अशी आहे मित्रांनो, ट्रम्प यांच्यावर पुन्हा सुरक्षेचे संकट ओढवले आहे. गोल्फ कोर्स बाहेर शस्त्रधारी अटक केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक समोर आली आहे. लॉस एंजेलिसमधील ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्स बाहेरील
जिनिन जॉन टेले या 38 वर्षीय संशयिताला भरलेले पिस्तूल, दारुगोळा आणि बुलेट प्रूफ जॅकेटसह अटक करण्यात आली आहे. हा संशयित गेल्या 2 दिवसांपासून सुरक्षा व्यवस्थेचे व्हिडिओ काढत होता. अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. तर नवी बातमी अशी आहे मित्रांनो, रेसिंग ट्रॅकवर कॅप्टन कूलचा जलवा, धोनीने चालवली सुपर बाईक. क्रिकेटचा मैदान गाजवणारा MS धोनी आता थेट रेसिंग ट्रॅकवर उतरलाय. मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर धोनीने अत्यंत वेगाने सुपर बाईक चालवत हाय स्पीड फेऱ्या मारल्या. TVS युरो ग्रिपच्या कार्यक्रमात धोनीच्या या बाईक स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. चाहत्यांसाठी धोनीचा हा अवतार अत्यंत थरारक ठरला आहे. तर 10वी बातमी अशी आहे मित्रांनो, अमृता खानविलकर आणि हिमांशूचा घटस्फोट यामध्ये मोठा खुलासा समोर आलाय. गेल्या 1.5 वर्षापासून वेगळे राहत असलेल्या अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्या नात्याबद्दल अखेर सत्य समोर आलंय. दोघेही वेगळे राहत असले तरी त्यांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही आणि ते आजही विवाहितच आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. करिअर आणि कौटुंबिक कारणांपुढे वेगळे राहत असले तरी दोघांमध्ये अजूनही मैत्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या होत्या आजच्या दिवसभरातील 10 मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला यातील कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.